नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिकेला नवीन वळण मिळून अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर अर्जुन आता भयानक पुरावा आणून सायकोटिकच्या झालेल्या त्या टेस्टमध्ये प्रियाची साक्ष खोटी कशी ठरवतो. भर कोर्टात आता विलासच्या खुनाच्या वेळेस प्रियाने दिलेली साक्ष, सायकोटिस्ट समोर आता प्रियाची झालेली चौकशी, यामध्ये खूप मोठी तफावत असल्याचे पुराव्यासकट अर्जुन आता कसे सिद्ध करतो. आणि ज्या वेळेस आता प्रियाने दिलेली साक्ष ही सायकोटिस्ट समोर सुद्धा खोटी होती, ती आणि विलासच्या खुनाच्या वेळेस जी साक्ष दिली होती त्यामध्ये आता ती सुद्धा खूप वेगळी असल्याचे आता समोर येताच जज आता प्रियाच्या साक्षीला खोटी ठरवत ती रद्द करून आता जेव्हा आता जज भयानक निर्णय देतात आणि विलासचा खून हा मधुभाऊने केल्याची जी प्रियाची साक्ष असते ती साक्ष खोटी ठरवतात एका सेकंदात. विलासचा खून मधुभाऊने केला ही जी प्रियाची साक्ष खोटी ठरवता क्षणी मधुभाऊंनी विलासचा खून केल्याचा आरोप होता आणि तो आरोप खोटा सिद्ध होत आता अर्जुन कसा मधुभाऊवरची लागलेला आरोप खोटा ठरवतो आणि मधुभाऊला विलासच्या खुनामधून बाजूला करत पहिल्यांदा अर्जुन आता दामिनीची बोबडी वळवत आता कसा केसला कलाटणी मिळवतो आणि केस पलटी करून एका सेकंदात आता होत्याचे नव्हते होत दामिनीच्या हातातून केस निसटून प्रियाने केलेली एक चूक आता भर कोर्टात आता साक्षी आणि महिपतला खूप महागात पडतात. त्या क्षणी लालबुंद झालेल्या डोळ्यांनी महिपत आता प्रियावरती कशी भर कोर्टात बंदूक काढतो आणि त्यानंतर काय धमाका होतो हे सगळं आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यामध्ये आता प्रिया ही आता तिची मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे रविराजने आता चौकशीसाठी अर्जुनला प्रियासोबत नकार दिलेला असतो. पण हुशार अर्जुन त्याच वेळेस आता भर कोर्टातून आता सायकोटिस्ट समोर आता प्रियाची टेस्ट घेण्यासाठी त्याने वरून अशी ऑर्डर आणलेली असते आणि त्यासाठी नाविलाजाने रविराज हा प्रियाला घेऊन अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. ऑलरेडी अर्जुनने तिथे सगळी तयारी करून ठेवलेली असते. आता रविराज आणि प्रिया आतमध्ये येताच सायकोटिस्ट आता त्यांच्या समोरच बसलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की मला ना डायरेक्ट आता मुद्द्याचंच बोलायचं आहे. आणि इकडे आता अर्जुन हा विलासचा खून कसा झाला, त्यावेळेस काय काय घडले याची पुन्हा आता प्रियाची चौकशी करू लागतो. प्रिया आता वैतागलेली असते. प्रियाला ज्या वेळेस तिने खुनामध्ये जी साक्ष दिली होती त्याच वेळेसची साक्ष आणि आत्ताच्या साक्षीमध्ये खूप तफावत असते. आणि प्रिया जेव्हा आता ते सांगत असते त्यावेळेस आता प्रिया ही गडबडीत आता खूप चुकीचं बोलत असते. आणि मधुभाऊंनी पॅन्ट तिच्या खिशातून बंदूक काढली होती आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो पॅन्ट होती की लेंगा. त्यानंतर प्रिया पुन्हा तिचे स्टेटमेंट बदलत त्या लेंग्याच्या खिशातून बंदूक काढली असं सांगत असते. आणि त्याच वेळेस मात्र मधुभाऊंनी डाव्या हाताने बंदूक काढली ही प्रिया बोलते, पण ते सुद्धा अगोदर स्टेटमेंटमध्ये प्रियाने सांगितलेलं नसतं. आणि सायकोटिस्टच्या सुद्धा आता ते सगळं लक्षात येऊन सायकोटिस्टने त्याचे रिपोर्ट्स अगदी स्ट्रेट फॉरवर्ड बनवलेले असतात आणि त्यामध्ये काहीच कॉम्प्लिकेशन नसतं. म्हणजे प्रिया जी आपल्यासमोर बोलली त्यानुसार प्रिया ही तिच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना होती आणि ती जे बोलत होती ते सत्य बोलत नव्हती, तर तिच्या मनात अपराधीपणाची भावना असल्यामुळे ती जे काही सांगत होती ते सगळं एकदम चुकीचं होतं आणि कन्फ्यूज करणारं होतं. हे असे रिपोर्ट आता सायकोटिस्टने दिलेले असतात. आणि त्याच वेळेस अर्जुनने आता लगेच दुसऱ्या दिवशी सुनावणी बोलावलेली असते. इकडे मात्र आता अर्जुनने सुनावणी बोलामुळे महिपत आणि दामिनीचे धाबे आणलेले असतात. महिपत हा आता ऑफिसमध्ये दामिनीकडेच आलेला असतो आणि आता महिपतला राग येतो. महिपत म्हणतो की त्या चिचुंदरीने ना नक्की तिकडे काहीतरी केलं असणार आणि मला वाटतंय आत्ता जाऊन बंदुकीने ना सणासण तिच्या डोक्यात गोळ्या घालाव्यात.
तेव्हा आता दामिनी पुन्हा महिपतला समजावते आणि दामिनी म्हणते की उद्या आता आपल्याला सगळ्यांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे, त्यापूर्वी आता आपण तयारी करायला हवी. इकडे आता दामिनी म्हणते की काही जरी झालं तरी प्रियाने आता सायकोटिस्टसमोर काय स्टेटमेंट दिलं हे आपल्याला नक्की माहीत करून घ्यावं लागेल आणि त्यासाठी दामिनीने महिपतला प्रियाला फोन करण्यासाठी सांगितलेले असते. प्रियाने फोन केलेला असतो खरा, पण प्रिया आता जाम वैतागलेली असते आणि प्रियाने जे काही सांगितलं ते पहिल्यांदा तिने जी साक्षी दिली होती त्या पद्धतीने सांगितल्याचे आता प्रियाने महिपतला सांगितलेले असते. पण एक्झॅक्टली आता एवढ्या टेस्टमध्ये प्रत्येक गोष्ट काय नि काय सांगितली हे आपल्याला आता बाहेर काढायला हवं असा विचार करून दामिनी एक आयडिया करते आणि अर्जुनला फोन करून दामिनी म्हणते की अर्जुन सुभेदार, आज रात्री तुम्ही माझ्याकडे डिनरला या आणि तुमच्या बायकोलासुद्धा घेऊन या, पण केस आणि आपल्यामध्ये काहीही याचं रिलेशन नसणार आहे. आणि ते ऐकताच आता अर्जुन अवाक झालेला असतो. फोन ठेवताच आता अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, दामिनीने आपल्याला जेवायला बोलावलं आहे आणि का बोलावलं आहे माहिती आहे का तुम्हाला? आज जी सायकोटिस्टसमोर जी चौकशी झाली ना, त्या चौकशीमध्ये आपण काय काय बोललो, प्रियाने कोणकोणती साक्षी दिली हे तिला वधवून घ्यायचं आहे. पण तुम्ही काही काळजी करू नका, आपल्याला तिकडे जाऊन अजून त्यांच्या मनात काय आहे ते कळेल, आपण मात्र काहीच सांगणार नाहीत. ठरल्याप्रमाणे अर्जुन आता तयार होऊन सायलीसोबत आता दामिनीच्या घरी जेवायला आलेला असतो आणि आता दामिनीने डिनर प्लॅन अरेंज करून सगळेजण जेवण करत असतात. पण त्याच वेळेस आता अर्जुन म्हणतो, हे बघा, केसचा विषय यामध्ये अजिबात नसणार आणि आपण फक्त पर्सनल एकमेकांच्या बद्दलच बोलूयात. आणि आता अर्जुन आणि सायलीने जेवण केलेलं असतं, पण मोठ्या हुशारीने बुद्धिचातुर्याने दामिनी आता अर्जुनच्या तोंडून गोड बोलून ते वदवण्याचा प्रयत्न करते. पण वदवणार तो अर्जुन कसला? एकही शब्द न बोलता अर्जुनने दामिनीला सरळ सांगून टाकलेले असते. अर्जुन म्हणतो, हे बघा ॲडव्होकेट दामिनी देशमुख, मी तुम्हाला सांगतो, जे काही प्रियाने स्टेटमेंट दिलं आहे ते आपण डायरेक्ट उद्या कोर्टासमोरच बोलूयात. आता दामिनीच्या पदरात काहीही पडलेलं नसतं. दुसऱ्या दिवशी आता सुनावणीसाठी सगळेजण आता कोर्टात हजर झालेले असतात. अर्जुनसुद्धा आता मधुभाऊ आणि सायलीला घेऊन कोर्टात येतो. ठरल्याप्रमाणे आता सायकोटिकचे रिझल्ट म्हणजे त्याचा रिपोर्टसुद्धा अर्जुनकडे आलेला असतो आणि त्यानंतर आता अर्जुन पहिल्यांदाच प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. प्रिया आता विटनेस बॉक्समध्ये येताच आता अर्जुन आता जजला सांगतो की माय लॉर्ड, तुम्ही दिलेल्या आदेशानुसार मी मिस तन्वी किल्लेदार यांची सायकोटिस्टसमोर टेस्ट घेतली, चौकशी केली आणि त्या चौकशीतून सायकोटिस्टच्या मते त्यांनी जे निष्कर्ष काढले त्याचे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि ते रिपोर्ट्स आता अर्जुन ताबडतोब जजला दाखवतो. जज आता ते सगळे रिपोर्ट वाचतात आणि काळजीपूर्वक ते रिपोर्ट वाचल्यानंतर जज आता अर्जुनला बोलावयास सांगतात. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की जज साहेब, आता मी तुम्हाला सांगतो, प्रियाने ज्या वेळेस विलाचा खून झाला होता त्यावेळेस मिस तन्वी किल्लेदार या साक्षीदार होत्या आणि त्यांनी खून कसा झाला हे सगळं त्यावेळेस सांगितलं होतं. त्यानंतर आपण पुन्हा आश्रमात जाऊन रिक्रिएशन केलं. त्या रिक्रिएशनमध्ये सुद्धा प्रियाने साक्ष दिली होती, तीसुद्धा आपल्याकडे रिपोर्ट आहेत. त्यानंतर आता पुन्हा सायकोटिस्टसमोर प्रियाची चौकशी झाली आणि त्यामध्ये सुद्धा प्रियाने जी साक्ष दिली त्या साक्षीनुसार आणि विलासच्या खुनाच्या वेळी जी साक्ष दिली होती त्या साक्षीमध्ये खूप फरक आहे. आणि लगेच ते रिपोर्ट, दोन्हीही रिपोर्ट्स आता अर्जुन जजला दाखवतो आणि म्हणतो की आता तुम्हीच बघा त्यावेळेस प्रिया काय बोलली होती ना आता रिपोर्टमध्ये काय बोलली. याचा अर्थ प्रत्येक वेळेस प्रिया ही खोटं बोलत आहे. आणि लगेच आता अर्जुन पुन्हा प्रियाला विलासच्या खुनात काय काय घडले ते तिसऱ्यांदा विचारतो. आता मात्र प्रियाची बोबडी वाळालेली असते. तरीसुद्धा आता प्रिया लगेच आता सांगू लागते, पण यावेळेससुद्धा प्रियाकडून चुका झालेल्या असतात आणि प्रियाने आता पुन्हा विलासच्या उजव्या खिशातून त्यांनी बंदूक काढली आणि
लगेच बंदूक काढून त्यांनी विलासवर गोळ्या चालवल्या आणि विलास खाली पडला. जेव्हा प्रिया हे बोलतं त्याच वेळेस आता अर्जुन म्हणतो की सायकोटिकच्या झालेल्या टेस्टमध्ये डाव्या खिशातून आता मधुभाऊनी बंदूक काढली. आता प्रिया म्हणते उजव्या खिशातून काढली आणि प्रत्येक वेळेस ती साक्ष बदलते तेव्हा प्रियाची साक्षला काहीही महत्त्व नाही आहे असे आता अर्जुन जजला सांगतो. आणि आता तिन्ही प्रियाच्या साक्ष वेगवेगळ्या आलेल्या असतात आणि त्यामुळे आता लगेचच जजने सायकोटिकचे रिपोर्ट्स वाचलेले असतात आणि त्यामध्ये प्रियाच्या मनात अपराधीपणाची भावना असून प्रिया ही असत्य बोलत आहे याचे रिपोर्ट्स आता सायकोटिकने दिलेले असतात आणि त्यामुळे खरोखरच प्रिया ही प्रत्येक वेळी साक्ष बदलते. यामुळे ताबडतोब जज आता प्रियाची साक्ष रद्द करतात आणि त्या क्षणी आता प्रियाची साक्ष रद्द करता क्षणी दामिनीने डोक्याला हात लावलेला असतो आणि प्रियाची साक्ष जी प्रियाने आत्तापर्यंत दिली होती ती सगळी खोटी असल्याचे ठरून ती साक्ष रद्द होता क्षणी मधुभाऊनी विलासवरती गोळी चालवली हे त्याच वेळेस आता खोटं ठरलेलं असतं आणि नक्की विलासवरती गोळी कुणी चालवली हे आता सिद्ध होण्यास बाकी असतं. आणि प्रिया जरी साक्षीदार असली तरीसुद्धा यामध्ये जे काही घडलं ती प्रिया व्यवस्थित सांगू शकत नाही आणि तिच्यावर आता कोणताही विश्वास राहिलेला नाही हे जजने सांगून आता सगळ्यात मोठा धक्का दिलेला असतो. आता मात्र दामिनीची बोबडी वळते. दामिनी म्हणते की मिलॉर्ड मी तुम्हाला सांगते अर्जुन सुभेदार यांनी माझी जी साक्षीदार आहे त्या साक्षीदाराला मोठमोठ्याने धमकावले आहे. 2-3 वेळा तिच्याकडून साक्षी वधवून घेतल्या आहेत त्यामुळे ती घाबरलेली आहे. घाई गडबडी समोर जर एखादा माणूस खून करताना बघतो तर त्याची भीती उडतेच आणि तेच आज प्रियाचे झाले आणि त्यामुळे भीतीमुळे प्रिया ही असं बोलत आहे. अर्जुन म्हणतो की 1 मिनटं. त्यानंतर आता अर्जुन प्रियाला पुन्हा प्रश्न विचारतो. अर्जुन म्हणतो की मला एक सांगा खून होण्याच्या अगोदर साक्षी आणि तुमची ओळख होती का? प्रिया म्हणते की अहो साक्षी आणि माझी कशी ओळख असणार आणि जेव्हा आश्रमाचे विकत घेण्यासाठी साक्षी आली होती त्याच वेळेस मी तिला बघितलं होतं. तर अर्जुन लगेच म्हणतो की खोटं बोलतात हे सुद्धा मिस तन्वी किल्लेदार खोटं बोलतायत आणि लगेच आता ते कॅफेमधील साक्षी आणि प्रियाचे गप्पा गोष्टी करत कॉफी पिण्याचे सगळे CCTV फुटेज अर्जुनने आता भर कोर्टात आणलेले असतात आणि त्यानंतर ते बघून प्रिया आता प्रत्येक गोष्ट खोटी बोलत असल्याचे जवळपास 100% सिद्ध झालेले असते आणि त्या क्षणी आता कोर्टाने आदेश दिलेला असतो की खून झाला यावेळेस एकमेव आय विटनेस म्हणजे तन्वी किल्लेदार या होत्या आणि त्या प्रत्येक वेळीस त्यांच्या साक्ष बदलत आहेत आणि यामुळे प्रिया किल्लेदार यांना ताब्यात घेण्यात यावे आणि इथेच प्रियांना आता अटक करून त्यांची चौकशी करावी. जोपर्यंत प्रिया किल्लेदार या खरं सांगत नाही तोपर्यंत त्यांची साक्ष घेण्यात यावी आणि त्यांना जेलमध्ये ठेवण्याचे आदेश आता जजने दिलेले असतात आणि यावेळेस आता मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि दामिनीला अर्जुनने खूप मोठा धक्का दिलेला असतो आणि जी प्रिया नावाची आय विटनेस विलासच्या खुनामध्ये होती ती सगळी खोटं बोलत असल्याचे समोर आणून अर्जुनने आता प्रियाची साक्ष रद्द केलेली असते आणि त्याच वेळेस आता विलासचा खून मग कोणी केला हे सत्य आता जजने समोर आणण्यासाठी आता आदेश दिलेले असतात. पहिल्यांदाच आता जवळपास अर्जुनने दामिनीला सगळ्यात मोठा धक्का देऊन आता जवळपास साक्षीला सुटण्याचे दरवाजे बंद केलेले असतात. तेव्हा आता आश्रमात विलासचा खून हा साक्षीने केला याचा जबरदस्त पुरावा घेऊन येत पुढच्या सुनावणीत अर्जुन आता मधुभाऊला निर्दोष सिद्ध करून कसा प्रिया आणि साक्षीचा खरा सिनेमा कोर्टाला दाखवतो आणि विलासच्या खुनामध्ये प्रिया आणि साक्षीने काय काय केले कसे कसे केले आणि त्यामध्ये विलासचा खून कसा कसा झाला हे सगळं सविस्तर पुराव्यासकट अर्जुन कसा जजला सांगतो आणि प्रत्येक वेळेस पैसे घेऊन केस जिंकणारी दामिनी देशमुखला अर्जुन कसा पहिल्यांदा हरवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.